युवा शेतकरी संघर्ष समिती नेरच्या वतीने दिनांक 6 नोव्हेंबर शुक्रवारला नेर तहसील कार्यालयाच्या समोरच असलेल्या यवतमाळ अमरावती महामार्ग क्रमांक 6 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शेतकऱ्यांचा रस्ता रोकोचं आंदोलन झालं। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा मान ठेवून रास्ता रोको न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करून नेरचे तहसीलदार अमोल पवार यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनातून यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे व परत येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, सोयाबीनची तर वाट लागली। त्यातच कपाशीवरील बोंडअळीमुळे कपाशीची बोंड सडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या हिरव्यागार पराठीवर ट्रॅक्टर चालवावा लागला आहे। कृषी केंद्राने दिलेल्या बोगस बियाणांमुळे व परत येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे शासनाने तर दखल घेतलीच नाही, उलट संबंधित अधिकाऱ्यांनी शेतातील पाहणी न करता 54% आकडेवारी दाखवून शेतकऱ्यांच्या झणझणीत थोबाडीत मारली आहे। या आकडेवारून शासनाच्या मदतीतून यवतमाळ जिल्हा वगळण्यात आला आहे। शासनाने यवतमाळ जिल्हा वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून शेतकऱ्याची आग केल्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समितीला नेर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन शासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी एकत्र आले होते। या निवेदनात पुढील मागणी आहे। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी। आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा। दरवर्षी कपाशीच्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे उपाय म्हणून शेतकऱ्यांना BG2 पेक्षा प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे। 2017-18 हंगामातील दुष्काळी मदत द्यावी असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी नेर पोलीस स्टेशनचे API निराळे, राजेश चौधरी, प्रदीप खडके, राजू कुकडे, रोशन गुजर इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नवनाथ दरोई नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर।